लडाख सहलीत असे काय पाहता आले की ज्याची नोंद जाणीवपूर्वक करायलाच हवी, ती म्हणजे तेथील रस्ते. अपवाद सोडल्यास रस्त्यावर कुठेही खड्डा दिसत नाही. रस्त्याची बांधणी लेव्हलमध्ये एका पातळीत करण्यात आली आहे. रस्त्याला लेव्हल असल्याने गाडीत धक्के बसत नाहीत. गाडीतून प्रवास करणाऱ्याला कसलाही त्रास होणार नाही. किंबहुना रस्त्यांची सुविधा अनुभवल्यानंतर पर्यटकांना तेथे परत यावे असे वाटायला हवे याची दक्षता रस्ता बांधणाऱ्यांनी घेतली आहे. 60 ते 80 किलोमीटर्स वेगाने प्रवास करतानाही गाडी रस्त्यावर थडथडत नाही, उडत नाही, रस्ता सोडत नाही. तेथील रस्ते बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने बांधलेले आहेत. त्यांचे कौतुक करायलाच हवे. येथे रस्ते बांधताना अनेक जागी डोंगरकडे 80 ते 90 अंशात उभे कापावे लागले आहेत. या प्रदेशात सतत भूस्खलन होत असते. रस्त्यावर अनेक वेळा दगडमाती घसरत येत असते. हिमालयात रस्ते बांधणे सोपे नाही. कडाक्याची थंडी, बर्फवृष्टी, डोंगर उतारावर बर्फाचे थर साठल्याने रस्त्यावर उतरणारे पाणी या अशा प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहतील असे छान रस्ते बांधण्याचे काम तेथे करण्यात आले आहे. तेथील बरेच रस्ते हे घाट रस्ते आहेत. एका बाजूला ढगांना स्पर्श करू पाहणारे डोंगराचे कडे, तर दुसरीकडे खोलवर पसरलेल्या दऱ्या. डोंगरावरून सतत दगडमाती रस्त्यावर घसरत येत असते. त्या जागी रस्त्याचा काही भाग खराब होत असतो, पण तेथे दुरुस्तीही त्याच वेगाने होत असते. मोजके अपवाद सोडल्यास सर्व ठिकाणचे रस्ते कौतुक करायला हवे एवढे छान आहेत. सपाट प्रदेशातील काही रस्ते तर विमानाच्या धावपट्टी एवढे छान आहेत. लेह लडाखची अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटकांवर अवलंबून आहे. रस्ते चांगले असले तरच पर्यटन उद्योगाला चालना मिळते. कोकणातील रस्ते बांधणाऱ्यांना याचे भान नाही. कोकणातील अनेक रस्त्यावरून प्रवास करताना गाडीचे ड्रायव्हर्स व प्रवासीही रस्ते बांधणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर्सच्या आई बहिणीचे सतत स्मरण करीत असतात. भने सुरू होणाऱ्या शब्दात केला जाणारा उद्धार संबंधितांच्या कानांपर्यंत पोचत नाही, आणि तसा तो पोचत असला तरी निर्लज्ज कातडीच्या नेत्यांना त्याचा त्रास होत नाही. डांबर खडी खाण्याची, पचवण्याची सवय लागल्यानंतर ती सहजी सोडता येत नाही. लेहमधील कंत्राटदारांना डांबर आणि खडी किती चवदार असते हे अद्याप कळले नसावे, किंवा किती डांबर आणि खडी खाल्ली तर ती पचेल याचा अचूक अंदाज त्यांना आला आहे. लेह लडाख परिसरातील रस्ते पुढेही असेच गुळगुळीत सुस्थितीत राहावेत आणि तेथील पर्यटन उद्योगाची भरभराट होत राहावो यासाठी त्यांना शुभेच्छा देऊया. धन्यवाद.